अरे विशाल, सृष्टी, अरे या लवकर इकडे. बघा काय आणलंय मी तुमच्यासाठी. काय झालं बाबा? हे बघ, चावी नव्या कोऱ्या गाडीची. वाव, व्हॉट अ सरप्राइज आहे माझ्यासाठी. बाबा यू आर ग्रेटेस्ट. एकदम अचानक, कोणालाही न सांगता एवढं मोठं सरप्राईज. वाव बाबा, सांगा ना, हे माझ्यासाठीच ना? अगं हो बाळा, तुलाच देणार आहे मी. पण थोडं थांब 1-2 वर्ष. त्या विशालचं इंजिनिअरिंग कंप्लीट होईपर्यंत आपण त्याला देऊ. त्या पुण्यामध्ये त्याची फार ओढाताण होते ना, नंतर मग तुलाच. आणि तुझं लग्न झालं की मग मला काम येईल सिलेंडर आणायला. काय बाबा तुम्ही, जाऊ द्या. कलर कोणता आणला? अगं विचारतेस काय, जाऊन बघून घे ना, घरासमोरच उभी आहे. आणि हो, तुझ्या आईला पण सांग हं. आणि ते पूजेचं ताट पण तयार करायला सांग. हो बाबा. काय विशाल, आवडलं का गिफ्ट? बाबा गिफ्ट तर एकदम झकास आहे, पण मला सांगायला हवं होतं ना. हा, मग आता सरप्राईजची काय मजा. बरं ते जाऊ दे, मला एक सांग, तुला आवडली ना? हो आवडली ना, पण मला घेऊन जायला हवं होतं तुम्ही सोबत गाडी घेताना. अरे बाबा, मी फक्त शोरूमवरती गाडी बघण्यासाठी गेलो होतो. तिथे माझा एक मित्र भेटला, त्याने फायनान्सवर गाडी घेतली. तो मला म्हटलं की तुझी पण केस होऊ शकते. मी तिथं गेलो, त्यांनी सांगितलं की व्याजदरही कमी आहे आणि कागदपत्रही फार काही विशेष लागत नव्हते. अरे डायरेक्ट गाडीच घेऊन आलो. पण बाबा मला असं वाटते आपण ही गाडी सृष्टीलाच द्यावी, ती फार खुश होईल. म्हणजे अरे तुला जास्त गरज आहे ना सध्या? हो बाबा, मला गरज आहे, पण मी ही गाडी घेऊन नाही ना जाऊ शकत पुण्याला. का? बाबा कसं सांगू तुम्हाला, ही गाडी नेली तर मुलं हसतील मला. बाबा तुम्ही लोन काढूनच गाडी घेणार होते तर आणखी 5-25 हजार रुपये शिल्लक टाकून चांगली बाईकच घेतली असती ना. हे बघ विशाल, अरे मी काही कलेक्टर नाही आहे, साधा MECB मध्ये नोकरी करतो मी. आणि मला जेवढं लोन मिळू शकतं ना, त्यामध्ये तीच गाडी येऊ शकते. आणि सर्वांचा विचार करून घेतली ना मी ती गाडी. मला सांग, त्यामध्ये काय वाईट आहे? बाबा मी पुण्यात शिकायला आहे आणि तेही इंजिनिअरिंगला आहे. तिथे 20 वर्ष समोर जगणारी मुले आहेत आणि या असल्या गाड्या त्यांच्या लहानपणीच खेळून झालेल्या आहेत. असं ॲडजस्टमेंट करून जगलं तर चेष्टेचा विषय होतो. अरे आपण काय आहोत, आपली परिस्थिती काय आहे, याचा विचार केला पाहिजे पहिले, नंतर लोकांचा विचार करावा. हे बघ, अंथरूण पाहून पाय पसरावे एवढंच मला समजतं. मला वाटलंच बाबा तुम्ही हेच म्हणणार. ते राऊत अंकल तुमच्याच ऑफिसमध्ये आहेत ना, आणि त्यांचा स्वप्नील माझ्याच कॉलेजमध्ये. मग त्यांना का नाही येतो अशा अडचणी? हे बघ, शिल्लक बोलू नको हं. आणि त्या राऊतचं नावही काढू नको. तो कसा पैसे कमवतो ना, ते चांगलंच माहिती आहे मला. सॉरी बाबा, तुम्ही आम्हाला असं गृहीत धरता ना, तेवढीच आमची अडचण आहे. आवडी निवडी गरजा या सगळ्यांमध्ये बदल झाला आहे आता. जुने दिवस नाहीत आता. नाही, मला काहीच समजत नाही ना, तूच समजावून सांग आता. नाही, माझ्या पहिले तूच जन्माला आलेला आहेस ना. हे असं असतं बाबा तुमचं. बाबा मला जे दिसतं ना, इनफॅक्ट मी जे अनुभवतोय तेच मी तुम्हाला सांगतोय. मला माहिती आहे तुम्हाला वाईट वाटेल, पण बाबा मुलं वयाच्या 35पर्यंत लग्नसुद्धा करीत नाहीत, आणि केलं तरी वयाच्या 35 नंतरच मुलांना जन्माला घालतात. कारण काय माहिती आहे, त्यांना त्यांची व त्यांच्या मुलांची स्वप्न पूर्ण करायची असतात. आणि आपल्याकडे तू मोठा झाल्यावर पायलट होशील, डॉक्टर होशील, इंजिनियर होशील हे फक्त सांगितलंच जातं. तो मुलगाही कोणीही विचारलं की हेच सांगतो, मला मोठेपणी डॉक्टर, इंजिनियर, पायलट व्हायचं. पण खरोखर त्याला तसं होण्यासाठी प्रयत्नच होत नाही. त्यांना फक्त तडजोड शिकवली जाते. पण आताची पिढी तसं करत नाही. ते वयाच्या 35पर्यंत जीव तोड मेहनत करून पैसा कमवतात आणि नंतर मुलांना जन्माला घालतात. म्हणजे त्यांच्या मुलांच्या इच्छा अपुऱ्या राहत नाहीत. आणि हे स्ट्रक्चर तयार करणे खूप महत्त्वाचे असते बाबा. बाबा तुम्हाला माझा राग आला असेल ना? नाही, अरे उलट तू तर माझे डोळे उघडले ना. फक्त माझ्या गळ्याला पकडून असं जाबने विचारलं की आम्हाला जन्माला का घातलं, तेवढंच माझं नशीब. पुढं तेही होईल. मला तसं नव्हतं म्हणायचं. माझा बाप जिवंत असताना मला नेहमी म्हणायचा,
बेटा, प्रत्येकाला जे हवं असतं ना ते मिळतंच असं नाही. आपल्याकडे एखादी गोष्ट नसली म्हणून जेव्हा दुःख होतं ना, तेव्हा आपल्यापेक्षाही गरीब उपेक्षित व्यक्तीकडे बघावं, म्हणजे आपलं दुःख हलकं होतं.